नमस्कार महाराज, मी महेशमती बुद्रुकवरून आलो. बोला, काय काम आहे? शेवगा मामीचा आदेश आहे. तुमची बहीण त्यांच्या मुलाला लय आवडल्या. बर मग मी त्या पोराचा बायोडाटा घेऊन आलोय. तुमच्या बहिणीचं आणि त्या पोराचं लगीन लावून द्या म्हणत्या राणी. ए मी काय रस्त्यावर पडले? चल वाट्याला लाग. महाराज, राजकुमारी आपल्या राज्यावर शेजारच्या राज्यानं आक्रमण केलंय. काय? ए तुम्ही दोघं मी चला रे. थांबा, मी एकटा बघतोय असनी. खुळ झाले, खुळ कुठं आव लागा मी लागलं पळायचं माग. तरी बरं गेली ती पळून हाणला असता मला एकट्याला. एकट्याने घालेली. कोण आहे हो पराक्रमी? एकट्याने सगळी ताणली. कुणाचा मेसेज आलाय? शेवगा मामीनं पाठवलेला बायोडाटा तुम्ही रिजेक्ट केला म्हणून देवसेनाला बंदी करून आणायला सांगितले. नालाय का आमच्यावर हल्ला झाल्यावर मदत केलीस तू आणि लगेच मला बंदी करून घेऊन चालायस? कोण आहेस तू? टकल्या सांग, मी कोणा नाही छतार फोडल माझं. थांबा. महेशमती बुद्रुकचे होणारे सम्राट, राजमाता शेवगामामीचं प्रिय कुत्र, आपलं पुत्र, कालिकेच्या एका ठोक्यात आडो पडणारे, आपलं कालिकेला एका ठोक्यात आडो करणारे, दिलाचे दिलबर जीवाचे जीवलक विश्लेंद्र बाहुबली. बाहुबली, बाहुबली. एवढं बोला, रोज 10 रुपये देतो मला. येऊ देवसेना कसं करायचं मग? पसंत आहे का तुला? येऊ मला पसंत आहे. यस, आता टकल्या तोटा लावणार आहे. इथं 10 रुपये तू कोणा सांगतोय? नाही लावत. चल बरं, चला चला. ये देवसेना. वा 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 बाहुबली, वहिनीला घेऊन आलास? वहिनी? हा, पल्ल्याची वहिनी मी. हा, त्या तुझी वहिनी. माझी वहिनी? डोसक्या पडलायस काही? भरल्यासाठी पळवून नाही सांगितलेलं तिला. अगं पण आमचा आधी जुळलंय. तुला एक सांगतो ते ऐक, तुला जर देवसेना पाहिजे असेल का नाही, राज्य मी बदल्याला देणार आणि तुला सेनापती करणार. चालतंय का तुला? चालतंय मला. ठीक आहे, उद्या बदल्याची राजा म्हणून शपथ होईल आणि ह्याची सेनापती म्हणून शपथ होईल. शपथ झाल्यावर सगळ्यांनी नाश्त्याची सोय केली आहे. सगळ्यांनी 9 वाजता आंघोळ करून यायचं. मी बल्लादेव महेशमती बुद्रुकचा सरपंच आपले राजा म्हणून प्रजाची सेवा करण्याची शपथ घेतो. आता बाहुबली शपथ घेईल. हे खोटाप्पा, मी शपथ घेताना नुसता जल्लोष बघ माणसांचा. बघ, विश्लेंद्र बाहुबली आणि होय. अरे काय झालं? असला सेनापती नको आम्हाला. मग कसला पाहिजे? असला डोळा पाहिजे काय? आमच्या खात्यावर 12-12 लाख रुपये टाकेल त्याला आम्ही सेनापती करणार. अरे बाळा, सेनापती पद म्हणजे बारक पद असतंय. राजा ह्याला मागाय पैसे. ए बल्ल्या, आमच्या खात्यावर 12-12 लाख रुपये कवा टाकणार? अरे कसले पैसे? अरे निवडणुकीच्या आधी म्हटलेला 12-12 लाख रुपये टाकतो तुमच्या खात्यावर. अरे पारुच्या तोंडाच्या या अख्खा महेशमती बुद्रुक बाजारात निघलं का नाही तरी सुद्धा 500 रुपये सुद्धा कोणाच्या खात्यावर येणार नाही. चला वाटलं लाग. पिताश्री, प्रजा अचानक पैसे कशी काय मागायला लागली? त्या बाहुबलीनं काहीतरी लोकांचं कान भरलं असणार आहे. तर मग काय करायचं म्हणताय? त्या बाहुबलीला मारून टाकूया. पिताश्री हळू बोला. शेवगा मामीनं ऐकलं का नाही? रातच्याला अन्न खायला मिळायचं नाही. मग मी म्हणतोय तसं करूया. काय करूया? कुड 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 कुड. अहो, माझी तपकिरी डबे कुठे आहे हो? त्या खिडकी राहिला बघ तिथं. तिथं कोणी ठेवली? त्या बाहुबलीने घेतलेली. काय? बाहुबलीने घेतलेली? थांब शेवगा मामी. काय झाले? ए इकडे ये रे जरा. ती तपकीर वड बघू. काय मी? होय, वड तू. आता का बघा काय झालं याला? बघितलंस? ती तपकिरी विषारी होती. बाहुबलीनं तुला मारायसाठी त्या तपकिरीत विष घातलेलं. काय? होय, जित्ता सोड नको त्या बाहुबलीला. खोटप्पा, जी राजमाता. जा आणि बाहुबलीचा काटा काढ जा आत्ताच्या आत्ता. बरं ठीक आहे. सुय आहे का? कशाला? पायात काटा कसला नव्हता त्याच्या? अरे काटा काढ म्हणजे त्या ठार कर जा आत्ताच्या आत्ता. काय? मी ना बाबा. तू ठार करतोस का मी तुझं डोसकं उडू? बरं जातो. वा, काय निसर्ग आहे. बाहू, अरे काय टाकलं मामा? लय चमका लागलाय साज. हा, ती जरा त्याला लावलंय आज. हा, माझं त्याला चूर लावतेस म्हणा. ते बघ छोटा भीम. अरे कुठं आहे? मामा, तुझ्या आईला तुझ्या टकल्या खोटाप्पा.
पाटील तलवार का गुंतवलीस माझ्या विश्वासघात का केलं जात राज्यादेश राज्यात तुझ्या अशा पद्धतीनं तुझा बा मेला. मी जर त्याला मारलं नसतं तर मी मेलो असतो. बल्लाल देव आणि त्या पांगळ्या बिज्जल देवनं तपकीर मुंग्यांची पावडर टाकली आणि शेवगा मामीला सांगितलं की बाहुबलीने टाकल्या, त्यामुळे बाहुबली मेला. आता सुट्टी नाही. आता आपण त्या पल्ला देवाला पिच्चरला मारायचं. चला सगळी कशाला, आपण दोघं जाऊया. ए तू पण चल रे. माहेशमती अरे टकलू खोटाप्पा, काय मी जाऊन जॅकेट घालून येतो. असं उघड गेलेला परत दिसत नाही लढायला. झालं कर. बल्लाचे सुट्टी नाही आता तुला. ए बाहुबलीच्या कापट्या, बारका असताना तुला शेवगा मामीने पळलं म्हणून वाचलास. आता कुठं जाशील, तोडतोस तुला. तुला दिसत नाही काय खोटाप्पा माझ्या बाजून आहे, ह्यो सैनिक बी आता माझ्या बाजून आहे. खोटाप्पा तुला खोटा बोलला. खोटाप्पा माझा माणूस आहे आता. खोटाप्पा माझा माणूस आहे, माझा पाय डोसक्यावर ठेवतोय तो. कळलं का आता? प्रभू तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी याला धरून आणलाय. आता अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर करा. करतो की विषय आहे का? खोटाप्पा टकल्या, माझ्या माझा विश्वासघात केलं जातं. माझा विश्वासघात. खोटाप्पा मार त्याला. आय ग, आय, आजच्या गावात घुसा नका झालंय. या टकल्या, मला माहित होतं तू पाठीत वार करतोस, त्यामुळे मी पाठीत तवा घालून आलोय. ही बघ. या!